श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचे स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर आज मी आलेले आहे शेतामध्ये जनावरांना घास गवत म्हणजे मकवान आणण्यासाठी। तर तिथेच आमच्या शेतामध्ये खपली गहू आणि साधे गहू लावलेले आहेत। साधे गहू म्हणजे आपण चपात्या खातो ते गहू आणि खपली गहू म्हणजे आपण कुरुड्या वगैरे करतो ना ते गहू असतात। तर पहा हे आहेत आमच्या शेतामधील गहू, दोन्ही प्रकारचे गहू आणि हे आहे आमचे मकवण। तर पहा मी आता मकवण तोडत आहे। हे आमच्या शेतामधील मकवण आहे, म्हणजे शेतामध्ये आमच्या ज्वारी, मकवण सर्व प्रकारचे कडधान्यही पिकते। तर आता सध्या हरभरे तुम्हाला दाखवले असते, पण सध्या इथे जवळ नाही आहे हरभरे, खूप लांब आहे। हरभरे पण आहेत आमच्या शेतामध्ये। तर आता आम्ही मकवण नेणार आहोत। आम्ही ट्रॅक्टर आणि बैलगाडी आणलेली आहे, ते भरून मकवण न्यायचं आहे सर्व गुरांना पुरवठा करण्यासाठी। आणि आता आम्ही घरी येऊन नंतर आलेलो आहोत शेतामध्ये डाळिंबाच्या बागेला गावखत टाकण्यासाठी। तर आमची पूर्ण फॅमिली आम्ही आलेलो आहोत। ट्रॅक्टरमध्ये गावखत आणलेलं आहे, ते पहा हे आहे बैलगाडी आणि ते उभे आहेत ते माझे मिस्टर आहेत। तर ते आता गावखत काढत आहेत। हे गावखत आहे। हे गावखत डाळिंबाच्या बुडामध्ये दोन्ही झाडामध्ये गोल्या केलेल्या असतात, त्याच्यामध्ये शेणखत टाकलेला असतो आणि त्याच्यावरती हा गावखत टाकायचा असतो। तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे गावखत कसा टाकतात। तर त्याला ही मापे करतात, त्या मापाने गावखत त्या शेणाच्या खतावरती टाकायचा असतो मधील गोद्यामध्ये। तर पहा आता आम्ही दोघेजण बादल्या भरून घेऊन पुढे गावखत टाकणार आहोत। मी तुम्हाला दाखवतेच कसा टाकायचा असतो। तर पहा मी आता तुम्हाला दाखवते कसा टाकायचा गावखत। पूर्ण म्हणजे दोन्ही झाडाच्या मध्ये 2-2 टोपणं टाकायचे असतात। हे पहा असं टाकायचा असतो, शेणखताच्या वरती असा पसरून हा गावखत टाकून द्यायचा असतो। माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण वॉच केल्याबद्दल धन्यवाद।